शंभूराज देसाई मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। थेट दृश्य आपण पाहत आहोत। शंभूराज देसाई यांच्यासोबत खासदार संदीपान भुमरे सुद्धा दिसतायत। आपण पाहतो आहोत की मनोज जरांगे यांच्याशी शंभूराज देसाईंनी चर्चा सुरू केलेली आहे। सरकारच्या वतीने आपण चर्चा करायला आल्याचं ऐकू जात आहे। माझं फक्त पहिलं तुम्हाला म्हणजे मंत्री म्हणून थोडं बाजूला ठेवा, मित्र म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही उपचार घेतले पाहिजे, तुम्ही तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि तुम्ही 100% म्हणजे स्वतः तब्येत तुम्ही पूर्ण खंबीर असलं पाहिजे। ही पहिली माझी विनंती आहे। आता मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे तुम्ही बघितलंय माझे प्रयत्न किती होते। मी तुमची आपली एकदा वर्षावर बैठक झाली मुंबईला, हे सगळं सुरू व्हायच्या अगोदर तेव्हापासून साहेबांनी सांगितलं मला आता आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये सुद्धा मी आहे। म्हणजे पहिली तुमचं अभिनंदन आहे की 10% आरक्षण तुमच्या लढ्यामुळे मिळालं। आपण तो निर्णय केला तर त्याच्यात राहिलं काय, सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतलं अध्यादेश पारित करणं आणि त्याचं नोटिफिकेशन नव्यानं काढलं, बरोबर। आता त्याच्या बाबतीत आपण प्रारूप केलं तर आता कुठलाही नवीन नोटिफिकेशन काढताना मामा नाही तुझ्या कल्पना आहे, आधी प्रारूप पब्लिक डोमेनमध्ये आपल्याला द्यावं लागतं, त्याच्यावर हरकती ऑब्जेक्शन ह्या सगळ्या म्हणजे कायद्याची ते जर न करता केलं काही गडबडीत स्क्वॅश होईल कोर्टामध्ये। म्हणजे आपण करायला चांगल्या भावनेनं जाऊ लवकर करायचं म्हणून, पण समजा त्याला काय लिगली काय ही झालं असं बाबा तुम्ही हरकती मागवल्या नाहीत किंवा आलेल्या हरकतीवर निर्णय कळवला नाही, आपण ते पण काम दादा सुरू केलं, बरोबर आहे। काम सुरू केलं, जेवढ्या काय हरकती आल्या विभागाने केला। आता म्हणजे वेळ अशी आली की मागचे 2 महिने सगळ्या डिपार्टमेंटचा स्टाफ निवडणूक आयोगानं पुल ऑन केला निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी। म्हणजे आपल्या आमच्या मंत्री कार्यालयातले सुद्धा अधिकारी निवडणूक कामासाठी त्यांनी कर्मचारी शिपाई सगळेच क्लार्क लोक। आता आचारसंहिता काल 6 तारखेला संपली, परत CM साहेबांनी स्वतः सांगितलं की आचारसंहिता संपल्यानंतर जी काय राहिली स्क्रुटिनी करायची ताबडतोब करा, त्याचं पण काम सुरू केलं। मी इकडे यायच्या अगोदर भांगेला फोन केला मगाशी, बाबा तुमचं ते म्हणणे ऑलरेडी आम्ही काम चालू केलंय। मी म्हणलं ज्यादा माणसं लागली इतर डिपार्टमेंटची माणसं घ्या आणि ते काम लवकर पूर्ण करा। आपण दादा सगळे सोयऱ्याचं करायचं नाही असं बिलकुल नाही, म्हणजे ते पूर्ण डोक्यातनं काढून टाका तुम्ही की सरकारची मानसिकता नाही, अजिबात तसं नाही। शब्द दिलाय ना साहेबांनी तुम्हाला, तुम्ही सुद्धा म्हणला बाबा शिंदे साहेबांच्यावर माझा विश्वास आहे। त्या माणसाने शब्द दिला तर काहीही झालं, रात्री मला 1 वाजता फोन करून सांगितलं की ते त्यांना पहिले जाऊन त्यांची गाठ घ्या, तब्येतीची काळजी पहिली करा आणि काहीही झालं तरी आपण हा प्रश्न 100% कायद्याच्या चौकटीत बसवून आणि कॉन्क्रीट झाला पाहिजे। उद्या काल DF साहेबांनी पण बाबा आम्ही इतर समाजाच्या नेत्यांशी पण बोलतोय,